या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट्स अँड मेजरमेंट या टॉपिकमध्ये डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल अनालिसिस हा पार्ट घेतला. डायमेन्शनल अनालिसिसमध्ये किंवा डायमेन्शन्समध्ये आपण 3 युजेस घेतलेल्या होत्या आणि त्या 3 युजेसमधील एक होता तो टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन्स, सेकंड होता टू इस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन डिफरंट फिजिकल क्वांटिटीज आणि थर्ड होता टू फाइंड द कन्व्हर्शन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ सेम क्वांटिटी इन डिफरंट सिस्टीम्स. याच्यामध्ये आपण 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्ग हे डायमेन्शनली प्रूव्ह केलेलं होतं. त्याच्याबरोबर 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डायल हा तुम्हाला प्रूव्ह करायला सांगितलेला होता, तो तुम्ही प्रूव्ह केलेला असेल. आता याच्या पुढे आपल्याला याच टॉपिकमध्ये एररचा पार्ट घ्यायचा आहे, तो म्हणजे एरर्स इन मेजरमेंट. पुढचा पार्ट आहे या टॉपिक मधला एरर्स इन मेजरमेंट. एरर्स इन मेजरमेंट. आता एरर्स याचा अर्थ काय, एरर्स कशाला म्हणतो आपण? फिजिक्समध्ये आपण ज्या वेळेला प्रॅक्टिकल करतोय, एक्सपेरिमेंट करतोय, फिजिक्समध्ये अनेक शास्त्रज्ञांनी त्याचे शोध लावले, अनेक इन्स्ट्रुमेंटचा वापर केला. या इन्स्ट्रुमेंटचा वापर करत असताना त्या प्रत्येक ठिकाणी आपण ज्या मोजमाप करतो, मोजतोय, किमती काढतोय, त्या सगळ्यांच्या किमती काढण्यासाठी बऱ्याच त्रुटी निर्माण होतात, अडचणी निर्माण होतात. त्या ज्या एरर्स आहेत त्या एरर्स कोणकोणत्या निर्माण होतात, त्याच्यावर काय आपण मात करू शकतोय किंवा एरर्स कमी करू शकतोय, मिनिमाइज करू शकतोय, जेणेकरून आपलं आन्सर हे करेक्ट यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय? स्मॉल जी. स्मॉल जी ची किंमत आपल्या सगळ्यांना माहित आहे. स्मॉल जी इक्वल टू 980 सेंटीमीटर पर सेकंद स्क्वेअर. ऍक्सलरेशन असल्यामुळे त्याचं युनिट हे सेंटीमीटर पर सेकंद स्क्वेअर येणार आहे. आता 980 किंवा जर हेच मीटर पर सेकंद स्क्वेअर मध्ये लिहिलं तर 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर येणार आहे. हे आपण प्रॅक्टिकली प्रूव्ह करू शकतो ज्यावेळी आपण याचा एक्सपेरिमेंट घेतोय. सिंपल पेंडुलमचा एक्सपेरिमेंट घेतला, त्या पेंडुलमच्या एक्सपेरिमेंटमध्ये त्याला ऑसिलेशन दिले आणि ऑसिलेशनचा पिरियड मोजला, तर आपण ऍक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंमत काढू शकतो. आणि हे ऍक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची किंमत आपली जर अचूक आली, अचूक म्हणजे किती? 980 सेंटीमीटर पर सेकंद स्क्वेअर किंवा 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर एवढी किंमत जर आपली आली तर आपला एक्सपेरिमेंट ऍक्युरेट आहे, अचूक आहे, बरोबर आहे असं आपण गृहीत धरतोय. पण या ठिकाणी बरेच काही एक्सपेरिमेंट आहेत किंवा याही एक्सपेरिमेंटमध्ये आपण मोजमाप करत असताना, एक्सपेरिमेंट करत असताना बऱ्याच अडचणी निर्माण होतात आणि त्या अडचणी कोणकोणत्या आहेत याचा अभ्यास आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये करायचा आहे. त्याला आपण एरर्स इन मेजरमेंट असं म्हणतो. आणि एरर्स इन मेजरमेंटमध्ये महत्वाचे 2 एरर्स आहेत. त्यामध्ये एक आहे तो फर्स्ट घेऊ किंवा एरर्स इन मेजरमेंट मध्ये आपण जर ए घेतला तर याला सिस्टमॅटिक एरर म्हणायचं. सिस्टमॅटिक एरर. आणि दुसरा आहे तो रॅन्डम एरर. सिस्टमॅटिक एरर आणि रॅन्डम एरर असे 2 पार्ट आपल्याला याच्यामध्ये मिळतात. सिस्टमॅटिक एररचा त्याच्यामध्ये 3 पार्ट आहेत किंवा एररचे अनेक तसे प्रकार आहेत. त्यामध्ये सिस्टमॅटिक एरर आहे, रॅन्डम एरर आहे, इन्स्ट्रुमेंटल एरर आहे, पर्सनल एरर आहे, ऍब्सोल्यूट एरर आहे, मीन ऍब्सोल्यूट एरर आहे, पर्सेंटेज एरर आहे, रिलेटिव्ह एरर आहे. ते अनेक त्याचे प्रकार आहेत, पुढे आपण ते घेणार आहे. पण इथं सुरुवातीला इन्स्ट्रुमेंटल एरर. इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे ज्या इन्स्ट्रुमेंट आपण घेतोय एक्सपेरिमेंट करत असताना त्या इन्स्ट्रुमेंट मध्येच जर फॉल्ट असेल किंवा फॉल्टी इन्स्ट्रुमेंट असेल तर आपण त्याला काही करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, आपल्याला करंट मोजायचं आहे. हे सर्किट आहे, हे एक सर्किट आपण घेतलं आणि या सर्किटमध्ये ही वायर आहे. या वायरमध्ये इथं तुम्हाला एक
करंट मीटर जोडायला सांगितलं किंवा मिली ॲमीटर जोडायला सांगितलं. हे पूर्ण सर्किट असं आहे. इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, याच्यातून करंट पास होतो, यातून करंट पास होतो, इकडून करंट येतो. पण याच्यामध्ये करंट तुम्हाला मोजायला सांगितला, करंट मीटर दिला, वायर दिल्या, बॅटरी दिली किंवा सेल दिला, तर तुम्ही करंट मोजू शकता. आणि हा जर मिली ॲमीटर जर फॉल्टी असेल, करंट ॲक्युरेट दाखवत नसेल, तर याचं रिडिंग जे येणार आहे, खरा करंट हा 2 अँपिअर असेल आणि याच्यामध्ये किंवा 2 मिली अँपिअर असेल आणि याच्यामधून जो करंट पास होतो तो हा इन्स्ट्रुमेंट जर 1.6 मिली अँपिअर दाखवत असेल, तर ॲक्युरेट कोणतं आहे आणि चुकीचं कोणतं आहे, रॉंग कोणतं आहे, हे आपल्याला इथं बघता येत नाही. त्यामुळं आपण असे किती इन्स्ट्रुमेंट चेक करणार आहे, म्हणजे जे इन्स्ट्रुमेंट मध्येच एरर्स असतात, त्रुटी असतात, अडचणी असतात, त्याला आपण इन्स्ट्रुमेंटल एरर असं म्हणत असतो. मग सिस्टमॅटिक एरर मधील पहिला प्रकार याच्यातला आहे तो म्हणजे इन्स्ट्रुमेंटल एरर. INSTRUMENTAL, इन्स्ट्रुमेंटल एरर. इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजेच त्या एरर्स कुठं आहेत, त्या इन्स्ट्रुमेंट मध्येच आहेत. दिस टाइप ऑफ एरर अरायझेस ड्यू टू डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ एन इन्स्ट्रुमेंट. फॉर एक्झाम्पल, द पॉइंटर ऑफ वेटिंग बॅलन्स इन द लॅबोरेटरी. आपण काही वेळेला वेट घेतो, आपलं वजन बघतोय. वजन बघायला ज्या वेळेला आपण त्या वजन काट्यावर उभा राहतो, त्या वेट बॉक्स वरती उभा राहतो, त्यावेळेला तो काटा इकडं तिकडं हलतो बघा, म्हणजे ॲक्युरेट वेट आपलं दाखवत नाही. अशा प्रकारचे जे इन्स्ट्रुमेंट असतात त्याला आपण इन्स्ट्रुमेंटल एरर असं म्हणतो. आता याच्यानंतर दुसरा याच्यातला टाईप आहे सिस्टमॅटिक एरर मधला दुसरा टाईप, एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. एरर ड्यू टू imperfection, error due to imperfection in experimental technique. Experimental technique. Error due to imperfection in experimental technique. एक्सपेरिमेंटल टेक्निक म्हणजे काय, जे आपण एक्सपेरिमेंट करतो त्याची टेक्निक आहे, त्याची प्रोसिजर आहे, सुरुवात कशी आहे, शेवट कसा आहे, कशा पद्धतीनं करायचं आहे, या टेक्निक्स माहीत असल्या पाहिजे. आणि त्या एक्सपेरिमेंटल टेक्निक्स माहीत असतील तर ॲक्युरेट आपण त्याचं मोजमाप करू शकतो. कोणताही साधा सोपा जरी तुम्हाला एक्सपेरिमेंट दिला, हा साधा पेन आहे, या पेनची लेंथ मोजायला सांगितली आणि याचं वेट मोजायला सांगितलं, तरीही आपण चुका करतो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देतोय, हा पेन प्रत्येकाकडे दिला आपल्या वर्गामध्ये, क्लासमध्ये, आणि प्रत्येकाला सांगितलं याची लेंथ मोजा. तुमच्याजवळ स्केल आहे, त्या स्केलच्या सहाय्यानं याची लेंथ मोजायची आणि लेंथ मोजून प्रत्येकानं आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे. गुपचूप आपलं जे आन्सर आहे ते लिहून काढायचं. मग पहिल्या स्टुडंटला दिलं, पहिला जो आहे त्यानं ही लेंथ मोजली, त्याला समजा 10.8 मिळाली, 10.1 सेंटीमीटर मिळाली. त्याच्यानंतर दुसरा आहे त्याला 10 मिळेल, त्याच्यानंतर तिसरा आहे त्याला 11 मिळेल, काही जणाला 9.8 मिळेल. अशा प्रत्येकाला वर्गात सगळ्यांना मोजायला सांगितले तर प्रत्येकाचे रिडिंग हे वेगळे येणार आहेत. तुम्ही जे रिडिंग घेतलेलं आहे, जे मोजलेलं आहे त्याला रिडिंग म्हणतो आपण. तुमचं जे वाचन आहे त्याला रिडिंग म्हणतो. आणि हे जे आहेत हे प्रत्येक विद्यार्थ्याचं वेगळं येणार आहे, ह्यालाच आपण एरर म्हणतो. का, तुम्ही बघत असताना इकडून कुठून आणि इथं कुठंपर्यंत बघायचं हे व्यवस्थित बघत नसतं, स्केल व्यवस्थित लावता येत नाही. त्याची जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर म्हणजे एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. आणि तुम्हाला एक्सपेरिमेंटल टेक्निक सांगितली तर प्रत्येकजण टेक्निकली व्यवस्थित त्याचं मोजमाप करू शकता. या ज्या एरर्स आहेत त्या इम्परफेक्शन ड्यू टू किंवा एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक असते. दिस इज अन एरर ड्यू टू डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ एन इन्स्ट्रुमेंट. यालाच आपण कसल्या एरर म्हणतो, डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ एन इन्स्ट्रुमेंट असं म्हणतो. आता
त्याच्यानंतरचा तिसरा टाईप आहे पर्सनल एरर. तिसरा पॉइंट आहे पर्सनल एरर. पर्सनल एरर म्हणजे जो एक्सपेरिमेंट करतो त्याच्यामध्येच काही एरर असतो, तो म्हणजे पर्सनल एरर आहे. आता एक्सपेरिमेंट करणारा आहे, एखादा एक सिंपल पेंडुलमचा एक्सपेरिमेंट आहे, साधा एक्सपेरिमेंट असेल किंवा कशाची किंमत काढायचं एकदम सोपं एक्सपेरिमेंट जरी सांगितला तरीही याच्यामध्ये पर्सनल एरर याचा अर्थ जो एक्सपेरिमेंट करणार आहे त्याच्यामध्येच एरर आहे, या एररला पर्सनल एरर म्हणायचं. सच एरर आर इंट्रोड्यूस्ड ड्यू टू फॉल्ट ऑफ द ऑब्झर्वर. जो बघतोय करतोय, सिंपल पेंडुलमचा एक्सपेरिमेंट आहे, सिंपल पेंडुलम याचा अर्थ हा सपोर्ट आहे, या सपोर्टला आपण एक दोरी बांधली आणि या दोरीला इथं स्फेरिकल बॉब घेतला, एक स्फेरिकल बॉब जोडला. तुम्हाला मी सांगितलं याला असे ऑसिलेशन द्या, ऑसिलेशन द्या आणि 10 ऑसिलेशनचा वेळ मोजायला सांगितलं. साधं सोपं एक्सपेरिमेंट आहे, प्रत्येकाला सांगितलं असा एक्सपेरिमेंट. एक सपोर्ट घेतला, याची लेंथ सगळ्यांची सेम घ्या, दोरीची लांबी 100 सेंटीमीटर घेतली किंवा 1 मीटर दोरीची लांबी घेतली. हा जो स्फेरिकल बॉब आहे, या स्फेरिकल बॉबचं मास प्रत्येकाचं समान दिलं जाईल आणि तुम्हाला सांगितलं प्रत्येकाला हा एक्सपेरिमेंट करा, प्रत्येकानं रिडिंग घ्या आणि मला त्याची रिडिंग मोजून सांगायचे आहे. जर असे तुम्ही रिडिंग घेतले, ऑसिलेशन द्यायचे, ऑसिलेशन द्यायचे म्हणजे याला झोका द्यायचा. आता ऑसिलेशन मोजायचे कसे, इथून अडचणी निर्माण होतात. इथून सोडलं का आपण घड्याळ चालू केलं पाहिजे, तो इकडं जाऊन परत इथं आला का 1 म्हणायचं, तो इथं जाऊन परत इथं आला का त्याला 1 म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी पर्सनल एरर मध्ये याचं एक ऑसिलेशन इथं कंप्लीट होतं, याचं एक ऑसिलेशन इथं कंप्लीट होतं आणि एक ऑसिलेशन इथं कंप्लीट होतं. त्यावेळेला हा इथं 1 झाला, 2, 3, 4, 5, 6 अशा पद्धतीनं 10 ऑसिलेशनचा तुम्हाला प्रत्येकाला पिरियड मोजायला सांगितलं तर प्रत्येकाच्या किमती या वेगवेगळ्या येतात. याच्यावरून आपण असं म्हणू शकतोय की हा जो एरर आहे तो पर्सनल एरर आहे. म्हणजे सच एरर आर इंट्रोड्यूस्ड ड्यू टू फॉल्ट ऑफ एन ऑब्झर्वर. तो जो करतोय एक्सपेरिमेंट करतोय त्याच्यामध्ये तो एरर आहे. आता हा सिस्टमॅटिक एरर झाला. सिस्टमॅटिक एररचे 3 टाइप्स झाले. त्याच्यानंतर आपण पुढचा जो पॉइंट घेतोय तो म्हणजे रॅन्डम एरर. पुढचा जो आहे तो रॅन्डम एरर. रॅन्डम एरर काय आहे? सगळ्या प्रकारच्या ज्या त्रुटी आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या त्रुटी. दीज आर द एरर्स विच आर इंट्रोड्यूस्ड इव्हन आफ्टर फॉलोइंग ऑल द प्रोसिजर्स टू मिनिमाइज सिस्टमॅटिक एरर्स. दीज टाइप ऑफ एरर मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. हा जो आहे एरर तो पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, म्हणजे हा रॅन्डम एरर आहे. अशा प्रकारच्या एररच्या काही महत्वाच्या टाइप्स आपण बघितल्या. त्यामध्ये परत एकदा बघा, एरर्स इन मेजरमेंट, याच्यामध्ये महत्वाचे सिस्टमॅटिक एरर आणि रॅन्डम एरर. आणि सिस्टमॅटिक एरर मध्ये 3 टाइप्स आहेत. त्यामध्ये एक आहे तो इन्स्ट्रुमेंटल एरर, दुसरा आहे एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन अ एक्सपेरिमेंटल टेक्निक आणि तिसरा आहे पर्सनल एरर. त्याच्यानंतर आपण जो पुढचा पार्ट घेतलेला आहे तो म्हणजे रॅन्डम एररचा आहे. रॅन्डम एरर हा पॉझिटिव्ह असू शकतो किंवा निगेटिव्ह असू शकतो. यालाच आपण दीज आर द एरर्स विच आर इंट्रोड्यूस्ड इव्हन आफ्टर फॉलोइंग ऑल द प्रोसिजर्स टू मिनिमाइज सिस्टमॅटिक एरर्स, याला आपण सिस्टमॅटिक एरर मधलाच पार्ट असं समजतोय आणि घेतोय. आता आपल्याला त्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे एस्टिमेशन ऑफ एररचा आहे. याच्या पुढं एस्टिमेशन ऑफ एररचा पार्ट आहे तो आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. एस्टिमेशन ऑफ एरर मध्ये हा जो पार्ट किंवा याच्यातले बरेच टाइप्स झाले. याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे एस्टिमेशन ऑफ एरर्स.
एस्टिमेशन ऑफ एरर्स, ESTIMATION, एस्टिमेशन ऑफ एरर्स. त्याच्या किमती आपल्याला काढायच्या आहेत. एस्टिमेशन ऑफ एरर्स मध्ये आपण ज्या वेळेला रिडिंग मोजतोय, किमती मोजतोय, त्याच्या किमती काढतोय, त्यावेळेला या एरर्स निर्माण झालेल्या दिसून येतात. त्याला आपण एस्टिमेशन ऑफ एरर्स. आता बघा, समजा A1, A2, A3 अप टू AN पर्यंत काही मेजरमेंट केले, तुम्हाला रिडिंग घ्यायला सांगितले आणि त्या रिडिंगच्या किमती मोजायला सांगितल्या. समजा मगाचे जे एक्झाम्पल दिलं ते ऑसिलेशनचं आहे. ऑसिलेटरी मोशन मध्ये जर ऑब्जेक्ट असेल तर त्याच्या ऑसिलेटरी मोशन मध्ये त्याचे ऑसिलेशन मोजायला सांगितले. ते एक्सपेरिमेंट तुम्हाला 5 वेळा करायला सांगितलं. पहिल्या वेळेला त्याचा जो पिरियड आहे तो 30 सेकंद येईल, दुसऱ्या वेळेला 32 सेकंद येईल, तिसऱ्या वेळेला 33 सेकंद येईल, 38 सेकंद येईल. अशा पद्धतीने तुम्हाला बऱ्याच रिडिंग्स मिळणार आहेत. सपोज रिडिंग्स रेकॉर्डेड अ मेजरमेंट आर. जे रिडिंग घेतलंय ते रेकॉर्ड करायचंय, लिहायचंय, नोट डाऊन करायचंय आणि त्याचा अरिथमेटिक मीन काढायचंय. आणि त्याचा अरिथमेटिक मीन काढण्यासाठी समजा पहिली जी किंमत आहे ती A1 घेतली, दुसरी किंमत आहे ती A2 घेतली, तिसरी A3 घेतली. अप टू कुठपर्यंत त्याच्या किमती घेणार आहे आपण? AN पर्यंत घेणार आहे. त्याच्या किमती या AN पर्यंत घ्यायच्या. A1, A2, A3 अप टू AN पर्यंत या रिडिंग्स घेतल्या. AN पर्यंत रिडिंग्स घेतल्या असता या सगळ्यांचा आपल्याला मीन काढायचा आहे. मीन म्हणजे सरासरी काढायची. सरासरी तुम्हाला काढता येते, सरासरी तुम्ही काढत असता. त्याला आपण अरिथमेटिक मीन असं म्हणतो. त्यालाच आपण शॉर्ट मध्ये मीन लिहितोय, MEAN. त्यालाच मीन असं म्हणत असतो. आणि या मीनची किंमत काढायची. मीनची किंमत काढण्यासाठी इथं मीन व्हॅल्यू असं म्हणतोय आणि मीन म्हणजेच ए मीन. एचा मीन काढायचा आहे म्हणून ए मीन इक्वल टू काय आहे? ए मीन काढायचं म्हणजे तुम्हाला सांगितलं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, इंग्लिश आणि मराठी या 6 विषयामध्ये असलेली मार्क्स सांगितले. इथं फिजिक्समध्ये 60 आहेत, केमिस्ट्रीमध्ये 70 आहेत, मॅथ्समध्ये 72 आहेत, बायोलॉजीमध्ये 65 आहेत, इंग्लिशमध्ये 72 आहेत आणि मराठीमध्ये 80 आहे. याची सरासरी काढायला सांगितली किंवा याचा मीन काढायला सांगितलं. तर मीन कसा काढायचा आहे? या सगळ्यांची बेरीज करायची. जेवढे आहेत त्या सगळ्यांची बेरीज करायची आणि जेवढ्या संख्या आहेत तेवढ्यानं त्याला डिव्हाइड करायचं. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 एवढ्या सगळ्यांना 6 डिव्हाइड करायचं. सगळ्यांना म्हणजे सगळ्यांची बेरीज करून 6 डिव्हाइड करायचं. तसं इथं कोणत्याही इथं असलेल्या रिडिंगचा, मोजलेल्या किमतीचा आपण मीन काढतो आणि मीन काढत असताना या सगळ्यांची बेरीज करायची. त्यामध्ये A1 प्लस A2 प्लस A3 प्लस डॉट 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 प्लस AN अपॉन किती आहेत हे? 1, 2, 3 अप टू N पर्यंत आहेत. म्हणून याला N ने डिवाइड करायचं. ही किंमत जी आहे ते मीनची असते आणि हेच आपण असं लिहू शकतो इज इक्वल टू हा N आपण इकडं घेतला 1/N. राहिलेल्या ज्या किमती आहेत त्या ब्रॅकेटमध्ये लिहिल्या. A1 प्लस A2 प्लस A3 प्लस डॉट 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 प्लस AN आणि हा जो ब्रॅकेट आहे तो ब्रॅकेट म्हणजेच 1/N इंटू समेशन. इथं सगळ्यांची बेरीज आहे, ऍडिशन आहे. आपण इथं आकडे आहेत, अंक आहेत म्हणून त्याची बेरीज करतो. पण इथं काय होणार आहे? समेशन इंटिजर साठी I घेतो. I इक्वल टू 1 to N A इंटू त्याच्या पायथ्याला I. त्यासाठी इंटिजर आपण लिहितोय. समेशन I इक्वल टू 1 to N इंटू AI. म्हणजेच हा जो फॉर्म्युला आहे तो म्हणजे ए मीनचा. याला आपण एस्टिमेशन ऑफ एरर असं म्हणतो. आता एस्टिमेशन ऑफ एरर मध्ये आपल्याला काही डेफिनेशन बघायचे. त्या डेफिनेशन मधील पहिली डेफिनेशन आहे
ऍब्सोल्यूट एरर इथं 4 डेफिनेशन आपण घेणार आहे. या ठिकाणी 4 डेफिनेशन घेणार आहे. 4 डेफिनेशन मधील एक आहे ऍब्सोल्यूट एरर, दुसरा आहे मीन ऍब्सोल्यूट एरर, तिसरा रिलेटिव्ह एरर आणि चौथा पर्सेंटेज एरर. हा एस्टिमेशन ऑफ एरर झाला. त्याच्या पुढे आपण ऍब्सोल्यूट एरर हा पार्ट घेऊया किंवा त्याचा ऍब्सोल्यूट एररची डेफिनेशन घेऊया. ABSOLUTE ऍब्सोल्यूट एरर. ऍब्सोल्यूट एरर कशाला म्हणायचं? केवळ त्रुटी आपण म्हणतोय. ऍब्सोल्यूट एरर म्हणजे काय? द मॅग्निट्यूड ऑफ द डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड ईच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. डेफिनेशन काय याची बघा, मी इथं लिहितोय. द मॅग्निट्यूड ऑफ MAGNITUDE the magnitude of the difference between mean value, the magnitude of the difference between mean value MEAN mean value and each individual value INDIVIDUAN individual value is called absolute error. Absolute error ची डेफिनेशन काय होते? The magnitude of the difference between mean value and each individual value. काढलेली सरासरी मीन आणि ईच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू, प्रत्येकाची मिळालेली किंमत, या दोन्हीचा डिफरन्स म्हणजे ऍब्सोल्यूट एरर. फॉर एक्झाम्पल आपण ऍब्सोल्यूट एरर साठी डेल्टा A1 घेतला. डेल्टा A1 इज इक्वल टू, आता समजा 2, 4, 6, 8 अशा 4 किमती आहेत. या सगळ्यांचा मीन किती येईल? ए मीन आपण घेतला इथं. ए मीन इज इक्वल टू 8 आणि 6 14, 14 आणि 4 18, 18 आणि 2 20 भागिले 1 2 3 4 20/4 म्हणजे ए मीन किती आला? ए मीन इज इक्वल टू 5. तसं इथं डेल्टा A1 ची किंमत काढायची आहे. म्हणजेच डेल्टा A1 ची किंमत काढत असताना ए मीन मायनस A1 हा फॉर्म्युला इथं येतो. डेफिनेशन वरून फॉर्म्युला लिहायचा आहे. द मॅग्निट्यूड ऑफ द डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड ईच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. प्रत्येकाची मिळालेली सेपरेट किंमत जी दिलेली आहे ती 2, 4, 6, 8 ही जी किंमत आहे त्याला आपण इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू म्हणतो. द मॅग्निट्यूड ऑफ द डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड each individual value is called as absolute error आणि त्याचा फॉर्म्युला डेल्टा A1 is equal to A mean minus A1. आता डेल्टा A2 काय मिळेल? डेल्टा A2 is equal to मॉड ऑफ ऍब्सोल्यूट एरर आहे त्यामुळे आपण तो मॉड्युलस मध्ये लिहायचा. मॉड ऑफ A mean मायनस A2 येणार आहे. त्याच्या पुढे डेल्टा A3 असणार. डेल्टा A3 इज इक्वल टू मॉड ऑफ ए मीन मायनस A3. अशा पद्धतीने आपण कुठपर्यंत लिहिणार आहे? डेल्टा AN पर्यंत लिहू शकतो आणि तो डेल्टा AN इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ और मॉड ऑफ ए मीन मायनस AN. म्हणजे मीन व्हॅल्यू आणि ईच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू या दोन्ही मध्ये असलेला डिफरन्स म्हणजेच ऍब्सोल्यूट एरर असतो. आणि ती डेफिनेशन आपण मीन व्हॅल्यू आणि ईच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू या दोन्हीचा डिफरन्स म्हणजे डेल्टा A1, डेल्टा A2, डेल्टा A3, डेल्टा AN. 2, 4 या ज्या किमती आहेत त्या इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू झाल्या. या सगळ्यांची बेरीज करून त्या संख्येनं डिवाइड केलं का मीन झाला, त्याचा सरासरी झाली, ऍव्हरेज झाली, अरिथमॅटिक मीन म्हणतो आपण त्याला. आणि इथं ऍब्सोल्यूट एरर म्हणजे मीन व्हॅल्यू आणि इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू 5 आलेली किंमत वजा 2 मिळणारी किंमत म्हणजे ऍब्सोल्यूट एरर आहे.
अशा पद्धतीनं या ज्या किमती मिळतात त्या म्हणजे ॲब्सोल्यूट एरर आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या एरर्स घेतल्या त्या एरर्स एकदा सांगून आपण हा व्हिडिओ बंद करूया. याच्यामध्ये एरर्स इन मेजरमेंट आणि एरर्स इन मेजरमेंटमध्ये आपण महत्वाच्या 2 एरर्स घेतल्या. त्याच्यामध्ये एक होता सिस्टमॅटिक एरर आणि दुसरा आहे रॅन्डम एरर. सिस्टमॅटिक एरर मध्ये 3 मेथड घेतले, 3 टाइप्स घेतले. त्याच्यातले एक होता त्याच्यातला इन्स्ट्रुमेंटल एरर, दुसरा होता एरर्स ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक आणि तिसरा होता पर्सनल एरर. त्यापुढे रॅन्डम एरर आणि नंतर आपण एस्टिमेशन ऑफ एरर्स घेतला. एस्टिमेशन ऑफ एरर्स मध्ये मीन व्हॅल्यू कशी काढायची, सरासरी कशी काढायची आणि ए मीन कसा काढायचा. ए मीन इज इक्वल टू A1 प्लस A2 प्लस A3 प्लस डॉट 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 प्लस AN अपॉन N. देअरफॉर ए मीन इज इक्वल टू 1 अपॉन N इंटू समेशन I इक्वल टू 1 to N AI. आणि एरर मधील पहिला टाइप याच्यातला घेतला तो म्हणजे ॲब्सोल्यूट एरर. ॲब्सोल्यूट एररचा फॉर्म्युला डेल्टा A1 इज इक्वल टू ए मीन मायनस A1. अशा पद्धतीनं इथंपर्यंत आपण घेतलेला आहे. याच्या पुढचा जो पार्ट आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू करूयात. या ठिकाणी आपण स्टॉप करूया.